नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याचा जो पहिल्या राऊंडचा जो शेड्यूल आहे तो पोस्टपोन करण्यात आला आहे आणि पब्लिकेशन ऑफ जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होतं ते आज रात्रीच पब्लिश झालेली आहे. सीट मॅट्रिक्स सुद्धा आलेला आहे. बरेच कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर सुद्धा आलेले आहे. मेरिट लिस्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे चॉईस फिलिंग कधी असणार, तर चॉईस फिलिंगचा वेळ 8 ऑगस्ट 2025 पासून तर 11 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग जे आहे म्हणजे पहिल्या राऊंडचा रिझल्ट जो आहे हा 13 तारखेला असणार आहे. आणि पहिल्या राऊंडचा रिपोर्टिंग फिजिकल जॉईनिंग हे कधी असणार आहे, तर 14/8 ते 22/8 पर्यंत असणार आहे, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, एक्सक्लुडिंग 15 आणि 16. म्हणजे 15 आणि 16 तारखेला 2 दिवस रिपोर्टिंग होणार नाही. बाकी 14ला गेलं तरी चालेल आणि 16 नंतर 17, 18, 19, 20, 21, 22ला गेलं तरी चालेल. आणि नंतर BMS, BHMS, BUMS, BPTH याच्या सगळ्या राऊंडचा अजूनही काही शेड्यूल आपल्यापर्यंत अजून आलेलं नाहीये. जसं CET सेलच्या वेबसाईटवर येईल तसं आपण पुढे विद्यार्थी आणि पालकांना या ग्रुपच्या माध्यमातून कळवू. तर ही पहिली नोटीस झाली. याच्यानंतर या व्हिडिओचा एक विषय आहे की जी मेरिट लिस्ट आली त्या मेरिट लिस्ट मध्ये एक ओव्हरव्ह्यू काय येतोय, मेरिट लिस्ट मध्ये काय समजून येतं. तर या मेरिट लिस्ट मध्ये आपण ऑल इंडिया रँक सोबत मागच्या वर्षीचे महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि या वर्षीचे महाराष्ट्रातले विद्यार्थी जर कम्पेअर केलं तर यामध्ये आपण बघू शकतो की पहिल्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातले मागच्या वर्षी 44 विद्यार्थी होते, तर यावर्षी 69 आहे, म्हणजे जास्त झाले 25 विद्यार्थी. तेच 5000 पर्यंत गेलं तर 348 विद्यार्थी होते 2024 मध्ये. तेच 2025 मध्ये 401 विद्यार्थी आहेत, म्हणजे सेम 53 विद्यार्थी महाराष्ट्रातले वाढलेले आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा रँक 5000च्या आत आहे त्यांना मागच्या वर्षीपेक्षा चांगले कॉलेज मिळतील. सेम 10,000 पर्यंत जर तुम्ही गेले तर मागच्या वर्षी त्या विद्यार्थ्याचा रँक 771 होता स्टेट रँक. या वर्षी त्या विद्यार्थ्याचा रँक होता 788. सेम 15,000ला गेले तर 1140, 1155. आता 15,000 पर्यंत थोडासा गॅप हा डाऊन दिसतो, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते. पण 20,000 पासून तुम्ही जसं जसं पुढे पुढे जाता तसं तसं विद्यार्थी संख्या ही वाढताना दिसत आहे. म्हणजे आपण मार्क्सचा विचार न करता जर रँकचा विचार केला तर मागच्या वर्षी रँकच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्रातला कट ऑफ हा वाढणार आहे, हे नक्की. म्हणजे महाराष्ट्रातला ज्या उदाहरणार्थ 43,000ला मागच्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असेल तर यावर्षी 42, 42.5ला जाईल, अशा टाईप याचा अनालिसिस असेल. तर तेच तुम्ही बघायला गेलं 20,000 मध्ये मागच्या वर्षी 1596 होते, तर यावर्षी 1531 आहे. 30,000 मध्ये 2400 होते, यावर्षी 2320 आहे. 40,000 मध्ये 3317 होते, यावर्षी 3186 आहे. 45,000 मध्ये 3782 होते, यावर्षी 3666 आहे. म्हणजे थोडेसे विद्यार्थी हे कमी होताना आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा विद्यार्थी संख्या ही वाढलेली आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं UPचं अनालिसिस किंवा कर्नाटक केरळचं अनालिसिस किंवा इतर राज्याचं जे अनालिसिस पाहिलं तर तिथे 500-500 विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत होती. पण महाराष्ट्रात थोडं चित्र हे उलट दिसत आहे. सुरुवातीला 15,000 पर्यंत ही विद्यार्थी संख्या कमी आहे, पण नंतर ही विद्यार्थी संख्या वाढत वाढत गेलेली आहे. याच्यावरून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा रँक वाईज, आपण स्टेट रँक वाईज आपण एक पुस्तक आपलं देतो त्याच्या वाईज थोडंसं 100, 150, 200 विद्यार्थ्यांचा, 400 विद्यार्थ्यांचा फरक इथे आपल्याला पडताना दिसू शकतो. हा आजचा एक ओव्हरव्ह्यू आहे. कॅटेगरी रँक वाईज कट ऑफ मी लवकरच ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना असते की यावर्षी मग आपला कट ऑफ किती जाईल, म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल महाराष्ट्रातला MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचा. तर मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ इथे एक्सपेक्टेड कट ऑफ दिलाय. ओपन कॅटेगरीसाठी 508 ते 510 मार्क, प्रायव्हेटसाठी तो 474 ते 76, असं प्रत्येक कॅटेगरी वाईज मी इथे कट ऑफ विद्यार्थी आणि पालकांना सांगितलाय. बराचसा गॅप हा SC कॅटेगरीमध्ये दिसून येतो. 430 आम्ही सांगत होतो, 8-9 मार्काचा गॅप आता आम्हाला दिसत आहे. ST कॅटेगरीमध्ये आम्ही 330 सांगत होतो, पण थोडासा वाढताना दिसतोय. VJ NTB बऱ्यापैकी कमी दिसत आहे. NTC NTD आणि OBC हा बऱ्यापैकी सेमच आहे मागच्या वर्षी सारखा, म्हणजे फार काही फरक इथे नाही आहे. ओपन मध्ये फार थोडासा फरक दिसतोय. ओपन मध्ये आपण 503-4 मार्क पर्यंत असं मिळेल सांगत होतो, पण तिथे आपण थोडंसं 4-5 मार्काचा गॅप दिसत आहे. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ या वर्षीचा महाराष्ट्र राज्यासाठी असणार आहे. याच्यात काही बदल होऊ शकते का, फार फार 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात.
याच्यापेक्षा काही फार असा बदल होताना इथे दिसत नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं आहे की मग मला माझा कॅटेगरी रँक एससी साठी एवढा आला, ओबीसी साठी एवढा आला, एसटी साठी एवढा आला, तर मला कुठलं कॉलेज मिळेल? तर कॅटेगरी रँक वाईज सुद्धा मी एक फाईल लवकरच ग्रुपमध्ये शेअर करणार आहे आणि त्याच्यावरून विद्यार्थी आणि पालकांना अंदाज येईल. आता गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये एससीला किंवा एसटीला फार असा फरक इथे दिसत नाही आहे, कारण की मागच्या वर्षी जे गडचिरोलीचं जे कॉलेज होतं गव्हर्नमेंटचा, त्याचा फार कट ऑफ हा कमी होता. म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ थोडा सुद्धा जास्त होता एससी एसटी विजे कॅटेगरीसाठी सुद्धा. तर प्रायमरी अंदाज हाच आहे, हाच कट ऑफ असणार आहे. याच्यापेक्षा फार काही बदल असताना यावर्षी काही मला दिसत नाहीये. चाणक्य करिअर पॉईंट कडून अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.